श्रीरामपूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू। न्याय मिळूनही 10 वर्षे सभासदत्वाचा निर्णय अंमलात नाही। सहकार विभागाकडून स्पष्ट आदेश आणि उच्च न्यायालयातूनही आपल्याला न्याय मिळूनही 3 वर्षांपासून सभासदत्व नाकारले जात असल्याच्या निषेधार्थ 8 जणांनी आपल्या कुटुंबासह आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे। दिनांक 4 मार्च 2014 रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांनी सहकार कायदा कलम 23(2) अन्वये संतोष तांदळे, अजितसिंग परदेशी, देवीदास चव्हाण, किशोर खिंगट, अनिल कारभार, गुरुलिंग सुपेकर आदी 8 जणांना श्रीरामपूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेमध्ये सभासद म्हणून मंजुरी देण्याचा आदेश पारित केला होता। परंतु संस्थेने हा आदेश न पाळता थेट छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात रिट पिटिशन क्रमांक 3294/2014 दाखल केले। अखेर 15 मार्च 2022 रोजी माननीय उच्च न्यायालयाने संस्थेची याचिका फेटाळून लावत 8ही अर्जदारांच्या बाजूने निर्णय दिला। न्यायालयाचा निर्णय तसेच प्रशासनाचा आदेश स्पष्ट असतानाही आज 3 वर्षांनंतरही सभासदत्वाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। त्यामुळे अत्यंत संतापलेल्या अर्जदारांनी कुटुंबासह बेमुदत धरणे आंदोलनाला प्रारंभ केला असून सभासदत्व आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा दिला आहे। या आंदोलनामुळे श्रीरामपूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करून न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। परंतु या संस्थेने आमचा सभासदत्व आमचं नाकारलं आणि थेट मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये रिट पिटिशन दाखल केले 3294/2014। त्यात आमचे 7 वर्ष गेले। 7 वर्षानंतर 15/3/2022 रोजी माननीय खंडपीठाने संस्थेचे रिट पिटिशन फेटाळून आम्हाला न्याय दिला। पण त्या गोष्टीला 3.5 वर्ष झाले तरीसुद्धा आजपर्यंत आमचं सभासदत्व मंजूर झालेलं नाही। त्यामुळे आज आम्ही सदर संस्थेच्या ऑफिसजवळील रिकाम्या जागेत हे आमचे अनिल कारभार, किशोर खिंगट आणि गुरुलिंग सुपेकर हे आपल्या परिवारासह आंदोलनात सहभागी झालेले आहेत। जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही, जोपर्यंत आम्हाला सभासदत्व मिळत नाही, जोपर्यंत आमचे नावं सभासद रजिस्टरमध्ये नोंद होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन अविरत चालू राहणार आहे। शिवराज्य मराठी न्यूजसाठी संदीप आसने, श्रीरामपूर।